चेंबूर विधानसभा के विधायक प्रकाश फातर्पेकर ने चेंबूर चरी शमशान भूमि का जायजा लिया। चेंबूर विधानसभा के कर्मठ विधायक प्रकाश फातर्पेकर ने चेंबूर चरी शमशान भूमि का जायजा लेने पहुंचे, जहां पर शमशान भूमि के आसपास के नालों का जायजा लिया गया और बीएमसी के अधिकारियों को साफ सफाई करने के लिए निर्देश दिए गए, जिसमें इस अवसर पर कई लोग मौजूद थे। अचानक आमच्या माजी शाखा प्रमुख आमचा भाऊ म्हात्रे यांचा फोन आला की स्मशानाच्या इथे सगळं पाणी वगैरे तुंबलेलं आहे, पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे पुढे पाणी वाढलं की जरा धोका होण्याची शक्यता आहे, कारण ते वर येईल। त्यामुळे त्याच्यानंतर मी फटाफट मेंटेनन्स डिपार्टमेंटला फोन केला। मेंटेनन्स डिपार्टमेंटची सगळी माणसं आली, त्यांना ते दाखवलं की बाबा कसं काय पाण्याचा निचरा होत नाही आहे। बाजूला तर मागच्या बाजूला कोकणनगरच्या इथे तो ढिगारा पडला आहे मातीचा, त्यामुळे एक चर खोदून या पाण्याला वाट करून द्या, जेणेकरून ते पाणी कोकणनगरमध्ये आतमध्ये जाणार नाही, म्हणून ही त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेली आहे मी। आता अजून भरपूर काम राहिलेलं आहे। पुढचं पेवर आणि कॉन्क्रिटिंगचं झालं आहे। या इथे हा रस्ता पण झाला आहे पुढपर्यंत। आता आतमध्ये काही थोड्या त्रुटी आहेत, त्या आपण फंड अभावी थांबलेल्या आहेत। आता तो फंड मिळाल्यानंतर आपण ते पण करून घेऊ। आम्ही स्मशानभूमीमध्ये आलो, लोकांची कंप्लेंट होती की रात्री पाणी जमा होतं, जिथे प्रेत जातात तर तिथे पाणी होतं 1.5 फूट 2 फूट असं। त्यामुळे मी सकाळ प्रकाश भाऊंना फोन केला, आमदार साहेबले, त्यांना सांगितलं की साहेब असं असं झालं आहे, घटना लोकांना त्रास व्हायला लागला आहे। भाऊंनी मेंटेनन्सवाला फोन करून आता काम चालू करून घेतले आहे। मी जेव्हा भाऊंना फोन केला तेव्हा भाऊ जिम करत होते। तात्काळ भाऊंनी फोन केला की फोन उचलला माझा आणि मला बोलले मी लगेच येतो। त्यांनी लगेच मेंटेनन्सवाला फोन केला की अशीच तक्रार आहे, मी तिथे पोहोचतो। त्याच्या अगोदरच मेंटेनन्सवाले आले होते आणि काम चालू केलं भाऊंनी, आणि त्याबद्दल भाऊंचे धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।